ह्या 2025 ह्या निवडणुका संदर्भात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाच्या वतीनं आज ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे। अवघे काही दिवस मतदानासाठी उरलेले आहेत। प्रचाराचा समाप्त अलीकडच्या GR प्रमाणे 1 तारखेला रात्री 10 वाजता होणार आहे असं निकष आणि नियम आलेले आहेत। आपल्या सर्वांसमोर एक प्रश्न पडला असेल की ही पत्रकार परिषद प्रचाराच्या मध्यवर्ती आणि काही दिवस प्रचाराला उरले असतानाच्या मध्येच काँग्रेस पक्षानं का बोलवली। तर मला आपल्या माध्यमातून रेणापूरच्या नागरिकांना जे काही ह्या नगरपंचायतीमध्ये मतदार म्हणून आपल्या मत नोंदवणार आहेत त्यांच्यापर्यंत आपल्या माध्यमातून ह्या निवडणुकीमध्ये भूतोना भविष्य अशा काही गोष्टी घडत आहेत त्याच्यावर लोकांचं जनतेचं लक्ष गेलं पाहिजे की येणाऱ्या काळामध्ये आपण ज्या निवडणुकीमध्ये सहभागी मतदार म्हणून होतोय त्या निवडणुकीमध्ये निवडणूक प्रक्रियेपासून मतदानापर्यंत काय काय होत आहे आणि जनतेसमोर थेट चित्र हे स्पष्ट झालं पाहिजे। त्यासाठी आम्ही ही पत्रकार परिषद बोलवलेली आहे। आपल्याला माहित असेल की हे निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून आतापर्यंत आपल्या निवडणूक प्रक्रियेमध्ये अनेक बदल करण्यात आले। म्हणजे जेव्हापासून छाननीचा दिवस होता किंवा फॉर्म अर्ज भरण्याचा दिवस होता, ऑब्जेक्शन घेण्याचा दिवस होता, त्या दिवसातलं कारभार त्यावेळेस काय पद्धतीनं सत्ताधारी पक्षांच्या उमेदवाराला किंवा सनगमत असलेल्या लोकांना आश्रय देण्याचं काम त्या दिवशी झालं। काही कार्यकर्त्यांनी न्यायालयीन प्रक्रियेमध्ये दाद मागितली, तोही निकाल येण्यापासून प्रलंबित आहे। अजून आज अपेक्षित आहे की न्यायालय तो निकाल देईल। आणि भूतोन भविष्य निवडणुकीचा कालावधी जो प्रोग्राम की पहिलं नोटिफिकेशन होतं की 30 तारखेला किंवा 30 तारखेला रात्री 10 वाजता निवडणुकाचा प्रचार संपला पाहिजे। कधीच अर्ध्या रात्री परवा अजून एक परिपत्रक निघालं की आता 30 तारखेला रात्री 10 वाजता म्हणजे जे नियमाप्रमाणे निवडणुकीच्या मतदानाच्या वेळेपासून पूर्वी किमान 24 ते 48 तास पहिलं प्रचार थांबला पाहिजे। ही पारंपरिक गोष्ट किंवा संविधानानं दिल्याप्रमाणे किंवा निवडणुकीच्या नियमामध्ये आपण अनेक वेळेस निवडणुका पाहिलेल्या आहेत। पण हे आता पहिल्यांदा असं होत आहे की आता 1 तारखेला रात्री 10 वाजता आणि मतदान सुरू होणार आहे 3 तारखेला सकाळी 7 वाजता। म्हणजे फक्त 9 तास मतदानाच्या पूर्वी 9 तासापर्यंत प्रचाराची लिमिट वाढवून देण्यात आलेली आहे। तर आमचा असा सवाल आहे की असं ह्या नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये काय होत चाललंय की जेणेकरून असा प्रचार वाढवण्याची गरज निवडणूक आयोगाला पडली, किंबहुना कुणाला मदत करण्यासाठी निवडणूक आयोग काम करतंय असाही प्रश्न आता जनतेच्या मनामध्ये पडलेला आहे। आज आपण माध्यमांच्या वर अनेक बातम्या पाहतोय की कशा पद्धतीनं सत्ताधारी पक्षाचा प्रचार चालू आहे। जास्तीत जास्त पैशाचा वापर सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांच्या माध्यमातून प्रचारामध्ये होतोय। अनेक अशा बातम्या आपण आपल्या माध्यमातून बघतोय। विरोधी पक्षापेक्षा सत्ताधारी पक्षामध्येच असलेले युतीमधलेच लोक एकमेकांवरच खुलासे करायला लागले, ती माहिती पुरवायला लागले, कोण कुठं कसं वापरतंय त्याला मला आपल्याला अजून जास्त सांगायची गरज नाही। तर कुठेतरी त्याला अजून दुजोरा देण्यासाठी ही लिमिट वेळेची वाढवली की काय की सत्ताधाऱ्यांचा हा जो अपप्रचार चालू आहे, न केलेला विकास आणि झालेला भ्रष्टाचार आणि त्या झालेल्या भ्रष्टाचारातून मिळालेला पैसा, ह्या पैशाच्या जोरावर परत मतदारांना प्रलोभन द्यायचं जे काही काम सध्या चालू आहे त्याला अजून गती देण्याचं काम निवडणूक आयोग छुपी युती सत्ताधाऱ्या पक्षांसोबत आहे का असाही आमचा ह्या माध्यमांच्या माध्यमातून सवाल आहे। आणि आपल्या माध्यमातून लोकांसमोर जे थेट चित्र पडलं पाहिजे त्याच्यावर आमचं लक्ष
आपण केलं पाहिजे. आणि कालपासून आपण सर्वजण ज्या निकालाची अपेक्षा करतोय की काल एक नोटिफिकेशन निघालं की वॉर्ड क्रमांक 1 आणि नगर अध्यक्ष पदाची निवडणूक स्थगित करण्यात आली नाही. ऑब्जेक्शन घेण्यात आलं होतं. ऑब्जेक्शनला रिटर्निंग ऑफिसरनं दाद दिली नाही, नोटिफाय केलं नाही आणि त्या ऑब्जेक्शनला कोर्टामध्ये न्यायालयामध्ये गेल्यानंतर न्यायालयाने जो निकाल त्याची सुनावणी झाली. माझ्या माहिती 25 तारखेला सुनावणी झाली, निकाल राखून ठेवला होता. अपेक्षा होती की तो निकाल लवकरात लवकर येईल आणि पुढच्या निवडणुकीची प्रक्रिया, कारण की अजूनही याच्यामध्ये बॅलेट पेपर किंवा मशीनवर चिन्ह अजून कुणाला किती नंबरवर नाव आहे हे देखील स्पष्ट झालं नाही. तर ह्या निवडणुकीमध्ये चिन्ह, त्याचा उमेदवाराचा नंबर मतदारापर्यंत पोहोचवण्यापासून देखील आम्हाला रोखलं जात आहे. हेही आपण कुठेतरी लक्षात घेतलं पाहिजे की हे सगळं जे काही चालू आहे हे कुणाला श देण्यासाठी चालू आहे. आणि आपण लक्षात घेतलं पाहिजे की सध्याचं जे ऑब्जेक्शन आहे ते उमेदवारावर आहे. एखाद्या पक्षाच्या उमेदवारावर एक ऑब्जेक्शन घेतलं की ह्या नियमात बसत नाही, यांचं अर्ज फेटाळला पाहिजे, हे ऑब्जेक्शन आहे. तर न्यायालयात असेल किंवा रिटर्निंग ऑफिसर असतील त्याच्यावर अख्खी त्या वॉर्डाची आणि त्या अध्यक्षपदाची ती थेट निवड आहे त्याच्यावर स्थगिती आणणं म्हणजे खऱ्या अर्थानं लोकशाहीवर गदा आणण्यासारखं होईल असं आम्हाला वाटतं. आम्हाला अपेक्षा आहे की न्यायालयीन प्रक्रियेमध्ये जो विश्वास आहे संविधानाच्या पद्धतीनं कोर्ट हा निकाल लावेल, रेणापूरच्या जनतेच्या बाजूने हा निकाल लावेल आणि जे उमेदवार ज्यांच्यावर ऑब्जेक्शन आहेत त्यांना ह्या निवडणुकीच्या प्रक्रियेतून बाजूला ठेवून ही निवडणूक रेणापूर जनतेच्या विकासाची खुली करेल. आपल्याला माझं सांगण्याचं कर्तव्य आहे की हे ऑब्जेक्शन काय आहे, की कोणत्या बाबीवर ऑब्जेक्शन घेतलं गेलंय. सध्या नगरपंचायतच्या निवडणुकी झालेल्या आहेत आणि नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये जे वॉर्ड क्रमांक 1 मध्ये जे उमेदवार भाजपचे आहेत अकनगिरे आणि नगराध्यक्ष पदासाठी त्याच कुटुंबातल्या दुसऱ्या उमेदवार उभ्या आहेत, तर त्यांचा जो काही घर क्रमांक नंबर आपल्या माहितीसाठी त्यांच्या अफिडेव्हिट मधून जी आम्हाला माहिती मिळालेली आहे आणि न्यायालयाची माहिती सबमिट केलेली आहे, तर नगराध्यक्ष पदासाठी ज्या उमेदवार भाजपकडून उभ्या आहेत शोभा शामराव अकनगिरे, यांचा घर क्रमांक नंबर 1188 आणि हे घर क्रमांक ज्या गट क्रमांक नंबरावर आहे ते गट क्रमांक 1210 असं त्यांनी त्यांच्या अफिडेव्हिट मध्ये नमूद केलेलं आहे. आणि जर आपण त्या गट क्रमांक 1210 याचा जर सातबारा पाहिला, हा सातबारा ऑनलाईन उपलब्ध आहे. त्या सातबाऱ्यावर काय असतं, सातबाऱ्यावर त्या जागेच्या मालकाचं नाव असतं आणि ह्या सातबाऱ्यावर इथं सरळ लिहिलेलं आहे की हा 1210 गट क्रमांक ह्या सातबाऱ्यावर याच्या मालकाचं नाव सरकार. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे जेव्हा सरकार म्हणून कुठल्या याच्यावर असेल तर ती महाराष्ट्र राज्य सरकार ह्याची ही जागा आहे. आणि ही जागा मागचा एक कोर्टाचा निकाल आहे की 2014 मध्ये काही लोकांनी याच्यावर कोर्टामध्ये धाव घेतली होती आणि हे अतिक्रमणित जागा असल्यामुळे ह्या जागेवरचं, ह्या गट क्रमांक जागेवरचं अतिक्रमण खुलं करून द्यावा असे कोर्टाचे निर्देश असताना त्याच गट क्रमांकावर विद्यमान सत्ताधाऱ्यांचे उमेदवार जे नगराध्यक्ष पदासाठी व वॉर्ड क्रमांक 1 म्हणून नगरसेवक पदासाठी उभे आहेत त्यांनी दिलेल्या अफिडेव्हिट मध्ये हे नमूद केलेलं आहे की आमचा घर सरकारच्या अतिक्रमणित जागेमध्ये बांधलेलं आहे आणि आम्ही तिथले रहिवासी आहोत. ही सगळी माहिती त्यांनी त्यांच्या अफिडेव्हिट मधून दिलेली आहे. ही ह्याचीच सुनावणी न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे, निकाल अपेक्षित आहे. आणि अधिनियम जे काही नगरपंचायत असेल किंवा महाराष्ट्र निवडणुकाचे असतील त्याच्यामध्ये असं सरळ नमूद केलेलं आहे आणि अशा अनेक उदाहरणं महाराष्ट्रामध्ये आहेत की अशा अतिक्रमणित जागेमध्ये कुणाचं घर असेल तर तो व्यक्ती जर एखाद्या पदावर असेल तर त्याला ते पद रिक्त करावं लागतं किंवा न्यायालय ते पद रिक्त करतं. आणि त्याचा नियम आहे कलम 44. ह्या कलमाखाली
नगरसेवक जरी कुणी असेल, नगराध्यक्ष जरी कुणी झाला असेल आणि ते त्यांचं वास्तव अशा जागेमध्ये असेल तर कलम 44च्या माध्यमातून त्यांचं नगराध्यक्षपद किंवा नगरसेवक पद हे रद्द होतं. आणि आपल्याही जिल्ह्यामध्ये अनेक अशी उदाहरणं आहेत की हे न्यायालय लढाई काँग्रेस पार्टी व रेणापूर नगरपंचायतच्या माध्यमातून नागरिकांसाठी ही लढा काँग्रेस पक्ष पुढे नेणार आहे. निवडणूक आयोग, न्यायालय जे आदेश देईल त्या आदेशाला अधीन राहून आम्ही या निवडणुकीला समोर जाणार आहोत. आमची अशीच अपेक्षा आहे की जे लोक ज्या अफिडेव्हिटमध्ये त्यांनी हे सगळी माहिती पुरवलेली आहे, न्यायालय त्याला त्या निवडणुकीच्या प्रक्रियेतून बाजूला ठेवेल आणि पुढचे जे उर्वरित उमेदवार त्या त्या भागात आहेत, त्या त्या पदासाठी निवडणूक लढतायत, ती स्थगिती उठवून हे निवडणुकीचा, लोकशाहीचा मार्ग मोकळा केला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. पुढे जाऊन मला आपल्याला असं सांगायचं आहे की अनेक गोष्टी ह्या निवडणुकीमध्ये विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक भाजप लढते असं ते सांगतायत. मधल्या काळामध्ये महाविकास आघाडी सरकार आणि महायुती सरकार गेल्या 5 वर्षामध्ये आपण सर्वांनी जवळून पाहिलेला आहे. त्यामुळं अर्धा काळ सत्ता हा महाविकास आघाडीचा, अर्धा काळ सत्ता ही महायुतीची होती. आणि महायुतीच्या कार्यकाळामध्ये काय चाललंय आणि महाविकास आघाडीच्या कार्यकाळामध्ये जी निर्णय घेतली गेली होती आणि खास करून जे रेणापूर नगर मध्ये जी सगळ्यात प्रामुख्याची एक मागणी होती की पाणी पुरवठा. आजही आपण सर्वजण पाहताय की प्रत्येक वॉर्डामध्ये लोकांची एकच ओरड आहे की आमच्यापर्यंत पाणी पोहोचलं नाही. मला आपल्याला सांगायचं आहे की महाराष्ट्र शासन नगर विकास विभागाचा दिनांक 29 एप्रिल 2022 तारीख नोंद करून घ्यावी. 29 एप्रिल 2022 जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार या राज्यामध्ये होतं, राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे होते. नगर विकासाचे मंत्री जेव्हा ते उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षात होते ते एकनाथरावजी शिंदे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये आदरणीय अजितदादाजी पवार. आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अमितरावजी देशमुख. हे सगळे तिथं मंत्रिमंडळात असताना हा निर्णय झालेला आहे. आणि ही पाणी पुरवठ्याची योजना त्यावेळेस महाविकास आघाडी सरकारनं 8 कोटीची मंजूर करून नगरपंचायतीला वर्ग केली होती. त्याचं पुढे जाऊन टेंडर ते पुढच्या काळामध्ये, मग मध्ये सत्ता परिवर्तन झालं, आपण सर्वांनी ते पाहिलं. मंजूर योजनेचं टेंडर हे पुढच्या काळामध्ये झालं. आपल्याला माहित होतं की महाविकास आघाडीमध्ये काही निर्णय जेव्हा घेतले होते त्याच्यानंतर स्थगितीचा काळ आपण सर्वांनी पाहिला होता. तर त्या काळामध्ये मंजूर योजना ही आम्ही आणली होती, ह्या शहराच्या विकासासाठी आणली होती. आमचा नगराध्यक्ष इथं नसताना, दुजाभाव न करताना नागरिकांची सोय, नागरिकांची मागणी आहे आणि विधानसभेमध्ये त्यावेळेस मी आमदार असताना आम्ही त्या सकारात्मक भूमिकेतून की नागरिकांची सोय झाली पाहिजे म्हणून ही योजना मंजूर करून नगरपंचायतीला वर्ग करून त्यांना वर्क ऑर्डर काढण्यासाठी परवानगी, वर्क ऑर्डर मात्र आणि टेंडर मात्र नगरपंचायतच्या माध्यमातून निघालं होतं. ते पुढच्या काळामध्ये निघालं. त्याच्यावर पुढं माहिती देत असताना की जवळपास 7.5 कोटी किंवा 8 कोटी 90 लाख रुपयाचा निधी या योजनेला मंजूर झाला. टेंडर जेव्हा ह्या योजनेचं निघालं ते टेंडर 7 कोटी 31 लाखाचं मंजूर निधी फायनली इथं झाला. त्याच्यामधून माहितीच्या अधिकारामध्ये ज्या कार्यकर्त्यांनी माहिती काढली त्यांनी त्यांची प्रत आमच्याकडे आहे. त्याच्यामध्ये त्यांना असं उत्तर देण्यात आलं की 23/3/26 पर्यंत पाणी पुरवठा विभागाला रेणापूर शहरासाठी नवीन पाईपलाईनसाठी तसेच नवीन पाण्याच्या टाकीसाठी एकूण उपलब्ध निधी किती? त्याचं उत्तर आहे 7 कोटी 31 लाख मंजूर निधी आणि उपलब्ध निधी 2 कोटी 11 लाख.5. म्हणजे त्या टप्प्यामध्ये त्या कामासाठी त्यांना वर्ग केलेला निधी हा 2 कोटी 11 लाख.5 होता. सदरील कामाचा तपशील त्यांनी दिला की 2 कोटी 11 लाख 5 लक्ष रुपये हे खर्च झालेले आहेत आणि सदरील कामाची पूर्णत्वाची नियोजित तारीख ही 7 नोव्हेंबर 23 होती.
पण आज ज्या पद्धतीनं ह्या पाईपलाईनचं काम या शहरामध्ये झालेलं आहे ते अजिबात समाधानकारक झालेलं नाहीये. नागरिकांची ओरड की आमच्या घरापर्यंत पाणी येत नाही, पण आमच्याकडून पाणीपट्टी वसूल केली जाते. आमचं असं म्हणणं आहे की ह्या नगरपंचायतीमध्ये आमचे नगराध्यक्ष किंवा आमच्या हातामध्ये सत्ता आल्यानंतर ह्याची सखोल चौकशी ह्या कामाची असेल किंवा असे अनेक कामाची आम्हाला प्रशासनाच्या माध्यमातून करायची आहे. तसंच पुढे जाऊन त्या माहितीच्या अधिकारामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये रेणापूर नगरपंचायतीला विकासाच्या मुद्द्यांवर कोणता निधी, किती निधी वर्ग झालेला आहे तर आपल्याला मी ही यादी देणारही आहे आणि वाचूनही दाखवतो. आणि आपण कालावधीवर लक्ष ठेवावं. 2018-19 मध्ये 9,41,20,576 रुपये मंजूर झाले. 9 कोटी खर्च झाले 6,48,00,000. 21-20 ला 112 कोटी मंजूर झाले, खर्च झाले 9,23,00,000. 22-21 मध्ये परत 119 कोटी, नाही हे लाखात आहे, सॉरी, कोटी नसेल, 11,96,95,000 20-21 मध्ये मंजूर झाले, पण खर्च मात्र 12,33,00,000 झाले. एखादा मागच्या वर्षाचा 1 कोटी पुढे आला असेल, असंच असेल. आता अकाउंट आता ते कॅफोला विचारावं लागेल की मंजूर झाल्यापेक्षा जास्त खर्च कसा झाला, मागचा जो उरलेला निधी होता पुढे आणला. 22-23 मध्ये परत 20,99,00,000 मंजूर झाले, खर्च झाले 13,23,00,000. 23-24 कालावधीमध्ये 31,52,00,000 खर्च झाला, 28 कोटी. 24-25 चालू वर्षामध्ये 16,34,00,000 खर्च झाला, 16,18,00,000. असं जवळपास जर बेरीज केली तर जवळपास 112 कोटीपेक्षा जास्त विकासाचा निधी या रेणापूर नगरीला मंजूर झालेला आहे. किंबहुना खर्च झालेला देखील तपशील त्यांनी दिलेला आहे. पण एखादा निधी जेव्हा शासन वर्ग करतं त्याचा खर्च झालेला पुरावा नगरपंचायतला देऊन ते कामं पूर्ण झाले असं सांगितलं जातं. पण आज आपण सर्व माध्यमातली लोक जेव्हा शहरामध्ये फिरताय, आपल्या माध्यमातून आपण हे पाहावं की खऱ्याच अर्थानं हा निधी खर्च झालाय का. त्याचं एक साधं उदाहरण आपल्याला मी इथं देऊ इच्छितो. बालाजी मंदिरच्या मागे नगरपंचायतीनं सामूहिक शौचालय उभारणी केली होती. सदर शौचालयाच्या ठिकाणी विंधन विहिरी घेण्यास आली होती, परंतु सदरील ठिकाणी विंधन विहिरीचं पाणी लागलेलं नसल्याबाबत आपणास यापूर्वी कळवण्यात आलेलं आहे. म्हणजे ज्या कामासाठी पैसे उचलले गेले त्या कामाच्या माध्यमातून ते साध्य झालं नाही. म्हणजे पैसे फक्त खर्च करण्याचं सोंग ह्या नगरपंचायतीने गेली 5 वर्ष केली आणि प्रत्येक योजनेमध्ये त्यांनी हेच काम केले आणि हेच आम्ही जनतेसमोर सांगतोय. आणि जनतेची ओरड हीच आहे की एवढा मोठा पैसा सरकारनं जेव्हा नगरपंचायतीला वर्ग केला होता तर हा सगळा पैसा गेला कुठं, ह्या सगळ्या कामाचे बिलं उचलली गेली तर हे कंत्राटदार गेले कुठं. बऱ्याच वॉर्डामध्ये रस्ते अपुरे आहेत, नाल्या अरुंद बांधलेल्या आहेत, स्पेसिफिकेशन प्रमाणे कामं झालेली नाहीत. पेपरवर सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता आहे, पण गाव भागात फिरल्यानंतर तो दगड मातीचा रस्ता दिसतोय. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये काँग्रेसच्या माध्यमातून आमचे नगराध्यक्ष नगरसेवक तिथं आल्यानंतर ह्याच्यावर सखोल चौकशी व्हावी. नगरपंचायत आमच्या ताब्यात लोकांनी दिली तर आम्ही नगरपंचायतच्या माध्यमातून एक व्हाईट पेपर काढून ह्या सगळ्या कामाची चौकशी व्हावी, सरकारकडे हात मागणार आहोत. आणि काही कारणानं ज्या पद्धतीची निवडणूक प्रक्रिया हे आजकाल राबवतात, जर आम्हाला तिथं काही निकाल आमच्या बाजूने जर नाही लागला, पण लोकांची ही लढाई आम्ही न्यायालयात आणि रस्त्यावर उतरून त्यांच्यासाठी लढू. ज्यांनी कोणी भ्रष्टाचार ह्या भागामध्ये केलेला आहे त्या भ्रष्टाचाराची किंमत त्यांना मोजावी लागेल. तसंच दुसरा एक नागरिकांना त्रस्त झालेला प्रश्न ह्या भागामध्ये आपण पाहतोय, कचरा व्यवस्थापन. कचरा व्यवस्थापनाचं महिन्याचं बिल आणि कर्मचाऱ्यांची संख्या इथं तरी नमूद केलेली आहे. म्हणजे जानेवारी 23 मध्ये 35 कर्मचारी, फेब्रुवारी 23 मध्ये 35 कर्मचारी, मार्च 23 वर 43,
ऑक्टोबर 23ला 43, असं वाढत वाढत जुलै 24 पर्यंत 41 कर्मचाऱ्यांचा स्टाफचा पगार आणि खर्च व्यवस्थापन दाखवलेला आहे. माझ्या माहितीप्रमाणे मध्ये यांनी 10 कचरा व्यवस्थापनाच्या गाड्या घेतल्या होत्या आणि कर्मचाऱ्याचा पगार चालू आहे. पण जर आपण कुणीही कोणत्याही वार्डात जर गेलं तर कचऱ्याचा ढीग तर आपल्याला सगळीकडे दिसतोय, दुर्गंध त्याची झालेली दिसते आणि फक्त नैसर्गिक त्या कचरा व्यवस्थापनावर एकच जीव काम करतोय, तो बिनपगारी आहे. एकच जीव. तुम्ही सगळे बुद्धिजीवी आहात. तो बोलत नाही, तो शांतपणे येतो, तो कुणाला आडकाठी करत नाही, तो जिथं कचरा असेल तिथे जातो, आपलं व्यवस्था करतो. त्याचंही पोट त्याच्या पायावर आहे. तो बिचारा रोज येतो कामावर, आपलं काम करतो, जेवढा कचरा तो व्यवस्थापन करू शकतो तेवढा कचरा करतो. त्याची संख्या तर असंख्य झालेली आहे. तो म्हणतो एवढा ऐणी करून ठेवलेला कचरा आहे, मला ज्या संख्येबळानं इथं काम करावं लागेल म्हणून त्याची व्यवस्था देखील तो करतोय. आपण सर्व नागरिकांनी ह्याची आणि प्रेसनं ह्याची दखल घ्यावी. आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये पहिल्यांदाच एक जाहीरनामा आम्हाला असा काढावा लागला की ज्याच्यामध्ये ठळक मुद्दा आम्हाला टाकावा लागला की आम्ही हे जे कचरा व्यवस्थापनामध्ये गुंतलेले काही जीव आहेत त्यांची येणाऱ्या काळामध्ये व्यवस्था करणार आहोत, असं आम्हाला जाहीरनाम्यामध्ये नमूद करावं लागलं. कारण लोकांची आशा काँग्रेसकडून आहे की सरकार तर भरघोस निधी देतोय कचरा व्यवस्थापनासाठी, तर काँग्रेसची सत्ता आल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून, घंटागाड्यांच्या माध्यमातून प्रत्येक वॉर्डामधला कचरा उचलला जाईल आणि जे जीव जंतू प्राणी ह्या व्यवस्थेमध्ये लागलेले आहेत त्यांचे उपकार फेडण्यासाठी काँग्रेसला त्याचं काम हातामध्ये घ्यावं लागेल, अशी व्यवस्था ह्या नगरपंचायतची ह्या लोकांनी करून ठेवली. आपण सर्वांनी हे लक्षात घेऊन ह्या सगळ्या गोष्टींवर लक्ष द्यावं. बरेच मुद्दे आणि आमचा जाहीरनामा आम्ही आपल्या समोर आज प्रकाशितही करतोय, आपल्याला देण्यातही येणार आहे. लोकांपर्यंत आमचा जाहीरनामा पोहोचतोय आणि रेणापूर नगरीमध्ये कचऱ्याचे विषय असतील, पाणी पुरवठा योजनेचे विषय असतील, सीसीटीव्ही लावण्याचे विषय असतील, स्ट्रीट लाईट लावण्याचे विषय असतील, रस्ते जे अपुरे आहेत किंवा ज्यांच्यावर निधी अपुरा खर्च झाला त्या कंत्राटदाराला हाताला धरून त्याच्याकडून ते काम पूर्ण करून घेण्याचे विषय असतील, ते काम ज्या पद्धतीने स्पेशल ज्या नाल्या अरुंद बांधल्या गेल्या त्याला खुल्या करण्याचा विषय असेल, जिथं पाणी तुंबतंय त्या पाण्याचे विल्हेवाट करण्याचा विषय असेल, अशा अनेक प्रश्नांसाठी ह्या नगरपंचायतीमध्ये आमचे नगरसेवक व आमच्या नगराध्यक्ष येणाऱ्या काळामध्ये काम करतील. ह्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्याला जनतेला आम्हाला अवगत करायचं आहे की आम्ही आमच्या पद्धतीनं तर जनतेपर्यंत पोहोचतोय, पण तुमच्या माध्यमातून निवडणूक आयोग असेल, इथले अधिकारी असतील, त्यांच्यावर दबाव तंत्र टाकून स्वतःच उमेदवारी कशी टिकावी, किंवा आपली उमेदवारी जर कोर्टात टिकत नसतील. राहुलजी गांधी नेहमी म्हणत होते की हे लोक वोट चोरी करतात. आता रेणापूर नगर पंचायतीमध्ये एका वेगळ्या मार्गाचा यांनी उगम केलेला आहे की आम्ही निवडणूकच चोरी करून टाकतो, आमचा उमेदवार टिकणार नाही तर आम्ही ही निवडणूकच होऊ देणार नाही, पण आमचा न्यायालयावर विश्वास आहे, तो मार्ग लोकशाहीचा ते मोकळा करतील आणि आपल्या माध्यमातून लोकांमध्ये जो संभ्रम आहे की निवडणूक, आपण निश्चिंत राहावं. 2 तारखेला आपल्या सर्वांना मतदानाचा अधिकार मिळणार आहे, तो अधिकार बजावावा. सतर्क राहून ज्या पद्धतीचा त्यांनी प्रचार केलाय, त्यांनी केलेली कामं, केलेला भ्रष्टाचार आपल्या समोर आहे. आपल्याला ज्या अडचणी होत आहेत त्या अडचणी दूर करण्यासाठी एक सक्षम पर्याय म्हणून काँग्रेस पक्ष आपल्या समोर उभा आहे, त्यांना संधी द्यावी. आणि पत्रकार बांधवांना माझी विनंती राहील की ही जनहिताची माहिती, जानकारी जनतेपर्यंत आपल्या माध्यमातून आपण पोहोचवावी, जेणेकरून जनता जागृत होईल, मतदानाकडे जनता येण्याचा कौल वाढवेल आणि जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मतदान करून आपल्या हक्काचा एक नवीन पर्याय रेणापूर शहरासाठी ते निवडेल, एवढी अपेक्षा करतो व प्रश्नांसाठी ही पत्रकार परिषद मी खुली करतो. धन्यवाद. आपल्या इथे
तर आपल्या विरोधी पक्षातल्या लोकांचं म्हणजे जे लोक होते त्यांचं असं म्हणणं आहे की 15 वर्ष काळ हा आपल्याकडे होता. आपण रेणापूरकर वासियांना काय दिलं आमच्या 5 वर्षात सुद्धा ते त्यांच्या सॉरी हॅलो विरोधकांना ही सवय पडलेली आहे की देश स्वतंत्र झाल्यापासून जेव्हा निवडणुकांसाठी आपण जनतेसमोर गेलं पाहिजे की आपण 5 वर्षामध्ये काय केलंय, पण ह्यांची ही जुनी सवय आहे. जर कोणत्या जनतेच्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला नसेल तर आपण सरळ थेट पंडित जवाहरलाल नेहरू पर्यंत देखील यांची पोहोचण्याची मजल आहे की त्यांनी काय केलं होतं हे पहिलं सांगा, मग आम्हाला प्रश्न विचारा. जनता तुम्हाला प्रश्न विचारते तुमच्या कारभाराबद्दल आणि तुम्ही विचारता की त्यांनी 15 वर्षात काय केलं. तर 15 वर्ष सोडा, लातूर जिल्हा निर्मिती झाल्यापासून 82 पासून ते आजच्या तारखेपर्यंत जे काही विकास कामं झालेली आहेत, जे काही लातूर पॅटर्न निर्माण झालेलं आहे ह्याच्यामध्ये काँग्रेसचं मोलाचं योगदान आहे आणि मोलाचं वाटचाल या विकासामध्ये राहिलेली. या भागाला, मराठवाड्यातल्या मागासलेल्या भागाला मुख्य प्रवाहात आणण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते काँग्रेस पक्षाने व काँग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणांनी महाराष्ट्र राज्य सरकारने हे केलेलं आहे. आम्ही असं त्यांना उत्तर देऊ शकतो. समाधानकारक पत्रकार परिषद झाली असं मी समजून सॉरी आमच्या माहितीप्रमाणे एखाद्या उमेदवारावर हे आक्षेप आहे, निवडणुकीवर आक्षेप नाहीये. कुठल्याही याच्यामध्ये स्थगित होत नाही हा, असं तर हे जे काही परिपत्र किंवा निवडणूक हँडबुक आहे ह्याच्यामध्ये कोणत्याही कारणानं निवडणूक स्थगित होऊ नये असे गाईडलाईन्स आहेत. आणि निवडणूक स्थगित करण्याचे काही जे अधिकार निवडणूक आयोगाला किंवा न्यायालयाला असतील तर ते निवडणूक प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप केल्यासारखं होईल असंही न्यायालयाकडे नोंद आम्ही केलेली आहे. आणि आता आपण पाहताय की न्यायालयाने कालच सुप्रीम कोर्टाने सांगितलंय की आरक्षणाच्या मुद्द्यावर की ज्या नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषदा 50% पुढच्या आरक्षणाचा त्यांनी सांगितलं त्याही निवडणुका घ्या, पण कोर्टाचा जो काही निर्णय येईल कोर्टाचा जो काही निर्णय येईल त्याच्या अधीन राहून हे निकाल राहतील. पण सुप्रीम कोर्टाने जेव्हा सांगितलं की निवडणूक प्रक्रिया थांबवायची नाही, तर आता आपल्याला बघायला पाहिजे की एवढ्या स्थानिक पातळीच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये न्यायालयाने फक्त ते निकाल स्थगित केलाय. आम्हाला आशा आहे की तो निकाल लोकशाहीच्या बाजूने असेल आणि ज्यांच्यावर आक्षेप असतील, ज्यांच्यावर ते आक्षेप आहे ते बाजूला ठेवून निवडणूक ही खुली केली जाईल. आहे जाहीरनाम्यामध्ये भ्रष्टाचाराच्या विरुद्ध आम्ही लोकांना सांगितले की आम्ही याची सखोल चौकशी करू. जाहीरनाम्यामध्ये विकासाच्या कामाची नोंद असते की नगरपंचायत नगराध्यक्ष आल्यानंतर ते काय करतील. पक्षाच्या वतीनं ही न्यायालयीन प्रक्रियेची लढाई आहे. भ्रष्टाचार सरकारने याच्यावर चौकशी करावी, सरकारकडे आम्ही मागणी करणार आणि सरकारनं मागणी नाही मांडली तर न्यायालयात जाऊन याची दखल घेणार की नगरपंचायतच्या अंतर्गत कारवाई करायचे अधिकार नगरपंचायतीला नाही आहेत. नगरपंचायत फक्त कारवाई करा सुचवू शकते. त्याचे सगळे जे काही व्हाईट पेपर आम्ही आपल्या समोर मांडलंय हे सगळ्या गोष्टी आम्ही आमच्या लोकांच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये आपल्या माध्यमातून लोकांना कळवणार आहेत आणि त्या प्रक्रियेवर आम्ही माहिती गोळा करून माहिती निशाय बोलून पुढे जाणार आहोत. या दोन पक्षाच्या वादामध्ये रेणापूरची जनता जी आहे ती कुठेतरी वाऱ्यावर आहे असं वाटत नाही का? म्हणजे ह्या पक्षांनी निधी आणायचा, दुसऱ्या पक्षाने त्याचं काम होऊ द्यायचं नाही, काम त्याची अडवणूक करायची, किंवा त्या पक्षाने निधी आणला तर त्याची अडवणूक करायची, त्यामुळे रेणापूरच्या जनतेला ना हा त्रास होतोय का? नाही, आमची स्पष्ट भूमिका होती जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार असताना विकासाच्या कामामध्ये कुठेही बाधा न येता, कुणाकडे सत्ता ह्याचा न विचार करता हे सगळे काम सत्ता पक्षाचं काम असतं की रेणापूर नागरिकांपर्यंत विकास पोहोचला. त्या पद्धतीने आम्ही काम केलं. पण सध्याची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये एकंदरीत अशी झालेली आहे ना, आपण माध्यमातून मोठे मोठे नेते जे भाषण करतायत, कुणी तिजोरीचा दुजोरा देतोय, कुणी म्हणते तिजोरी तुमची खातं आमचं, पण कुणी म्हणते तिजोरी तुमची खातं तुमचं तर मुख्यमंत्री आमचं. त्यामुळे हे आपल्या तुपल्यामध्ये महाराष्ट्राच्या जनतेला वेठीस धरलं गेलं आहे असं आम्हालाही वाटतं. पण ह्या शिकंजातून जर कुणाला मुक्त व्हायचं असेल तर त्याची एकच चावी आहे, तो मताचा अधिकार.
आणि तो मताचा अधिकार आपण येणाऱ्या निवडणुकीमध्ये ज्या विचाराला, ज्यांनी कधीही ह्या विकास कामामध्ये दुजाभाव केला नाही, त्या विचाराच्या मागे त्यांनी उभा करावा, अशी आमची मागणी आहे. आणि मतदारांनीच आता हे समजून घेतलं पाहिजे की ज्या कारभाऱ्यांकडे कारभार असताना त्यांनी कारभार जसा केला, त्याला त्रस्त होऊन आता आपण मुक्ती मिळाली पाहिजे. मराठवाड्याला मुक्ती संग्राम दिवसाचं इतिहास आहे की अन्यायाच्या विरोधात लढा लढून आपलं हक्क घेण्याचं. आता रेणापूर वासिकांनाही देखील ती संधी मिळाली आहे. येत्या 2 तारखेला या भ्रष्टाचारातून मुक्ती मिळवण्यासाठी रेणापूरकर आता येणाऱ्या काळामध्ये मतदान करतील आणि चांगल्या पद्धतीचा कौल रेणापूर नगरपंचायतीमध्ये चांगली माणसं निवडून पाठवतील, अशी आम्हाला आशा. नाही, आता तसं करण्याची गरज काँग्रेसला नाहीये. मतदारांनी ठरवलेलं आहे. रेणापूर अध्यक्षाची निवड थेट जनतेतून आहे, त्यामुळे तो निकाल स्पष्ट होणार आहे. आणि उर्वरित नगरसेवक, आता अध्यक्ष ज्या पक्षाचा निवडून आल्यानंतर नगरसेवक ज्या पक्षाचेच निवडून येणार आहेत. त्यामुळे सकारात्मक वातावरण आहे, सकारात्मक मॅन्डेट आम्ही घेऊन ह्या निवडणुकीत उतरलेले आहोत. आम्हाला कुणाबद्दलही काही खालच्या पातळीवर जाऊन टीका करायची गरज नाही. त्यांनी जे करून ठेवलंय ते जरी त्यांनी पाहिलं तर आम्हाला बोलायची काही गरज नाही. लोकांच्या डोळ्यासमोर ते स्पष्टपणे आहे. लोक आपला आपला विचार करतील. आपल्या गरजांची ही निवडणूक आहे. समजून येणाऱ्या काळामध्ये एक हाती आणि बहुमताचं नगरपंचायतीमध्ये नगरसेवक निवडून काँग्रेस पक्षाचे जातील, असा आम्हाला विश्वास आहे. सहा. नाही, आपण याच्यामध्ये आपली मी दुरुस्ती करतो की राज्यभरामध्ये विरोधी पक्षाचे लोक जे काही आरोप करतायत, जे काही भ्रष्टाचार उघडा करतायत, सरकार झोपेचं सोंग घेतं. त्यांचे अधिकारी वरच्यांनी सांगितलंय, ह्यांचा दबाव आलाय, दबावाखाली स्ट्रेस खाली काम करतायत. ते खुले होऊन बोलू शकत नाही, पण दबक्यावर त्यांनाही माहिती आहे की जरी कुणी त्यांच्यावर कंप्लेंट केली, कुठल्या माहितीच्या अधिकारातून कार्यकर्त्यांनी कंप्लेंट केली तर त्याची दखल घ्यायची नाही. आणि वॉशिंग मशीन सगळ्यात मोठा ब्रँड, जगामध्ये प्रसिद्ध, बाकीच्या घरामध्ये जर कुणी वॉशिंग मशीन किंवा धोबी, निरमा, डिटर्जंट आपण ऐकले होते, पण हा अदृश्य वॉशिंग मशीनचा ब्रँड आहे. ह्याच्यातून गेलं की तिकडे साफच होतंय. अशी परिस्थिती, अशी व्यवस्था असल्यामुळे जरी आमच्या लोकांनी कधीही या भ्रष्टाचाराबद्दल बोलले, कंप्लेंट केली, त्याची दखल घेतली गेली नाही, त्याची नोंद घेतली गेली नाही. आजही आम्ही जे आक्षेप करतोय, पुराव्यानिशी सांगतोय, तरी त्याच्यावर कुठली कारवाई होत नाही. कोणत्या कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट केलं जात नाही. त्यांच्याच कंत्राटदाराला ते काम मिळतं, त्याचे बिलं निघाले जातात, मटेरियल टाकून फोटो काढले जातात आणि मटेरियल उचलून दुसऱ्या वॉर्डामध्ये दुसऱ्या कामाला ते टाकून असे अनेक प्रकरणं झालेले आहेत. काँग्रेस पक्षाने, कार्यकर्त्यांनी अनेक वेळेस सरकारला सांगितलेलं आहे, अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे, पण अधिकारी आणि सरकारनं झोपेचं सोंग घेतलंय. तर आम्ही आता आमची दाद मतदारासमोर मागतोय की मतदारांनीच ह्याचा करेक्ट कार्यक्रम येणाऱ्या 2 तारखेला करावा, अशी आमची अपेक्षा आहे. पाठीमागे झालेली विधानसभा, लोकसभा ही महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढली. आताही महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी महाविकास आघाडीचं एकत्रित चालू आहे. आपण रेणापूरला राष्ट्रवादीला किंवा आपल्या मित्र पक्षाला उघडून आपण निवडणुकीला सामोरे जातो. त्यातच माजी आमदार जे की त्र्यंबक नाना भिसे होते, ते सोडून गेलेले आहेत. ते याच परिसरातले आहेत. इथले काही कार्यकर्ते देखील काँग्रेसमध्ये असताना ते आज भाजपमध्ये आहेत. याचा परिणाम थेट आपल्या निवडणुकीवर काय होणार? नाही, याचा अजिबात परिणाम या निवडणुकीवर होणार नाही. आपण सर्व जाणकार आहातच. जेव्हा नगरपंचायतच्या, जिल्हा परिषदच्या निवडणुका असतात, या खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात. विधानसभा, लोकसभा ह्या पक्षाच्या नेत्याच्या धोरणाच्या, ध्येय धोरणाचं सरकार स्थापन करण्यासाठी त्या निवडणुका असतात. आणि प्रत्येक पक्षाकडे आपल्या आपल्या परिसरामध्ये, वॉर्डामध्ये कार्यकर्त्यांची एक फळी असते, कार्यकर्त्यांची एक ताकद असते. आणि अशा निवडणुकामध्ये कार्यकर्ता म्हणून निवडून गेल्यानंतर किंवा संधी पक्षाने दिल्यानंतर त्याचं नेतृत्व पुढे जाऊन ते मोठं होऊ शकतो, याची संधी असते. म्हणून कार्यकर्त्यांचा असा आग्रह होता की प्रत्येकाने आपल्या ताकदीप्रमाणे, प्रत्येक पक्षाने आपले आपले कार्यकर्ते या निवडणुकीमध्ये उतरवलेले आहेत. आपण ह्या रेणापूर नगरीचा जर विचार केला
प्रत्येक पक्षाचे जे कार्यकर्ते, आमचे समविचारी पक्षाचे कार्यकर्ते महाविकास आघाडीमध्ये असतील, त्यांचे मित्र पक्ष जे या निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत ते असतील, आम्ही सगळेजण काय बोलतोय की रेणापूरमध्ये भ्रष्टाचार झाला. हा तर एक वाक्यता आहे का नाही? त्यामुळं ही निवडणूक रेणापूरमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराबद्दल आहे. रेणापूरमध्ये एक हाती हुकुमशासारखा कारभार आखल्याबद्दल आहे. आणि कार्यकर्ते जिथं निवडून येतील, आणि आपण असा का विचार करताय की निवडणुका जरी आम्ही आपापल्या कार्यकर्त्याला संधी देण्यासाठी लढलेल्या आहेत, निवडणुकाचा नंतर जो निकाल लागणार आहे, आम्ही परत एकदा समन्वयानं बसून तिथं आमचा नगराध्यक्ष आणि आमचे नगरसेवक एकत्र मिळून काम करतील. काहीच अडचण नाही त्याच्यामध्ये. भैया, माझा एक आणखी एक सवाल. ज्या पद्धतीनं विधानसभेचे निकाल आले, की आता माझे आमदार जे पक्ष त्यांनी बदल केलाय, आपल्याला शंका आहे का त्यांनी विधानसभेमध्ये देखील भाजपला चुकी मदत केली होती? नाही, कुणी काय केलंय, कुणी कुठं जावं, हा प्रश्न आपण जर त्यांना विचारला तेच आतमध्ये सखोल मार्गदर्शन करू शकतील. त्यांच्याबद्दल मला काही बोलायची इथं गरज नाही. आणि आपण म्हणताय की निवडणुकीमध्ये ह्या गोष्टी होत राहतात. अनेकदा महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे, गेले 5 वर्ष महाराष्ट्र हे अंक पाहतच आलेला आहे, त्याच्यामध्ये भर पडत चाललेली आहे. त्यामुळे मला वाटतं की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या जनतेला ह्याच्याशी घेणं देणं नाहीये. महाराष्ट्राचं घेणं देणं किंवा जनतेचं घेणं देणं की आमच्या ज्या निवडणुका आहेत, निवडणुका आमच्या विकासाच्या असल्या पाहिजेत. त्या निवडणुकीच्या मॅनिफेस्टोमध्ये आमच्या विकासाचे मुद्दे असले पाहिजेत. एकमेकावर टीका टिप्पणी न करता, एकमेकावर चिखलफेक न करता, आमच्या घराबाहेरचा चिखल आणि कचरा कोण उचलणार आहे ह्याच्यावर निवडणुकीत कुणी बोलना. फक्त काँग्रेस पक्ष बोलायला लागले की तुमच्या घराबाहेर जी व्यवस्था अपुरी राहिली ती पूर्ण करायची व्यवस्था काँग्रेस घेतोय. तुमच्या अर्ध्या रखडलेल्या योजना पूर्ण करायची जबाबदारी काँग्रेस घेतोय. तुमच्या भागामध्ये शौचालय नाहीये किंवा अपुरे झालेत किंवा त्यात भ्रष्टाचार झालाय, त्या भ्रष्टाचाराला शासन करण्याची जबाबदारी काँग्रेस पक्ष घेतोय. ह्याच्यामध्ये लोकांच्या हिताचे प्रश्न आपण जास्त त्याला दुजोरा दिला पाहिजे, ना काही कुठल्या व्यक्तीनं काय करावं. आणि ज्या व्यक्तीने केलं असेल ते व्यक्ती त्याचं उत्तर देण्यासाठी समर्थ असतील. परंतु नंतरच्या काळामध्ये आणखी एक माजी आमदार निवडणूक लोकांच्या हितासाठी, लोकांच्या विकासाच्या प्रश्नासाठी आहे. ही कुस्तीचा आखाडा नाही जिथं कुणाची पाठ लावायची आहे. जड कधी जाईल, माझं वजन मी अर्धा किती आहे, 65 किलोचा माणूस आहे, पुढचा माणूस किती किलोचा आहे, मग तेव्हा वजन काट्यावर करायचं जड जाईल. आता कुणाचं वजन माझ्यापेक्षा जास्त असेल नैसर्गिक, त्याला मी काहीच करू शकत नाही. पण आमचा विचार दांडगा आहे. स्वातंत्र्य मिळवण्यापासून आजपर्यंत काँग्रेस पक्षाचा विचार हा लोकांच्या हितासाठी, लोकांच्या प्रश्नासाठी लढण्याचा असल्यामुळं आम्हाला कुणाची चिंता करायची नाही. आणि काँग्रेस पक्षाची चाल ही बुद्धिबळावर हत्ती चालल्यासारखी असते. थेट सरळ, जे बरोबर येतील त्यांना बरोबर घेऊन, नाही आले त्यांना बाजूला सारून. आमचं तिरकं इकडं आकडं तिकडं काही चालत नाही. आमचा मुद्दा लोकांचं हित, लोकांचा विकास, लोकांचे प्रश्न सुटले पाहिजेत, तेवढ्यावरच आमचं लक्ष केंद्रबिंदूत आहे. आणि तेवढ्यासाठीच आम्ही निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेलो आहोत. इतके कोटीचे काम जर रेणापूरमध्ये झाले तर मग लोक खरंच रेणापूरचा विकास झालाय का? आता ह्याच्यामध्ये देखील काँग्रेस की भाजप की जनता म्हणजे गपचीप बसले. आता हे जे आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही दिलंय, महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून मी ह्या स्थानिक आमदार असताना आमच्या माध्यमातून, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्यांच्या वॉर्डात झालेल्या कामाचं श्रेय किंवा आम्ही क्रेडिट घेतलंय. आम्हाला खोटं बोलण्याची गरज नाही. आणि दुसऱ्यांनी जे 90 कोटी सांगितलेले आहेत ते कोटी आणि खोटी हे व्याकरणातला फरक आहे. क काढून जर ख लावलं, क काँग्रेसच्या बाजूला काढा, खोक्यांचं ख लावा. साधं व्याकरण आहे. ते खोकेवाले, आम्ही काम करणारे क वाले कर्मचारी काँग्रेसचे. आम्ही जे काम केले हे आमच्या मॅनिफेस्टोमध्ये काँग्रेसचा जाहीरनामा आहे. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून काँग्रेसची सत्ता जेव्हा इथं राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकार होती, मी काँग्रेसचा म्हणून इथं जेव्हा आमदार होतो,
त्या माध्यमातून केलेली कामं आम्ही लिहिलेली आहेत. त्याच्याबद्दल त्यांनी आक्षेप घेतला नाही अजून एकही. जे कामं त्यांनी दाखवलेली आहेत, बिलं उचललेली आहेत, ह्याचा हिशोब जनता त्यांच्याकडून घेणार आहे. कोणत्या शिवसेनेचे? बर, आता त्यांचाच सहकारी आहे, त्यांना जास्त अंदरची बात माहिती असेल. बातमी मागली, बातमी अंदर की बात क्या है, जो दिखता है वो बिकता है. आता त्यांचे लोक म्हणत असतील, त्यांचे सहकारी आहेत, तर ते खरंच बोलत असतील असं आपण मानून चलू. थँक्यू.